या ठिकाणी 23 ठिकाणी ही मतमोजणी होईल आणि 2 वॉर्डचा निकाल लागल्यानंतर पुढचे 12 वॉर्डचे निकाल या ठिकाणी सुरू होणार आहेत। 23 केंद्रांवर सुरुवातीला 46 जणांचे निकाल आपल्यापर्यंत येतील, त्यानंतर पुढचे निकाल जाहीर होतील। एका टेबलवर 15 मशीन आहेत आणि त्या 15 मशीनमध्ये ही मतमोजणी होणार आहे। आता अवघी काही मिनिटं उरलेली आहेत, पुढचे 2 मिनिटं उरली आहेत पोस्टल मतमोजणीसाठी। तर संभाजीनगरमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या दिलेला आहे। नेमका काय गोंधळ झालेला आहे ते देखील आपण पाहणार आहोत। मात्र निकालाच्या आधीच छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या दिली। जर त्यांनी आज कारवाई जर केली नाही तर उद्या शहरामध्ये बंद पुकारला जाईल। शहरामध्ये एकही माणूस रस्त्यावर दिसणार नाही। निश्चित आपण बघतोय पालकमंत्री हर्षदा शिरसाट यांच्या तर शिंदेच्या शिवसेनेकडनं इथे बंद पुकारण्याचा इशारा देखील देण्यात आलाय। नेमका काय गोंधळ झाला ते देखील आपण पाहणार आहोत। मात्र पोलिसांनी इथे कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज देखील केला होता। उमेदवार प्रतिनिधी जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले होते। पोलिसांनी गेट देखील त्या ठिकाणी लावून घेतलेलं होतं। तर ही मुंबईमधली दृश्य आपण पाहतो। 2 वॉर्ड आहेत त्या ठिकाणी 182 183। तर 2 वॉर्डची मतमोजणी पुढच्या काही मिनिटांमध्ये सुरू होणार आहे। मुंबईतला पहिला कल कुणाच्या बाजूने येणार पुढच्या काही मिनिटात, पुढच्या काही क्षणात आपल्या समोर येणार आहे। उरल्यात फक्त काही मिनिटं, उमेदवारांसह समर्थकांची देखील धाकधूक अगदी शिगेला पोहोचली आहे। तर मुंबईचा पहिला कल काही वेळातच आपल्या हाती, अवघी काही मिनिटं उरली आहेत। उमेदवारांसह समर्थक यांची देखील धाकधूक वाढली आहे। पक्षांची आणि त्यांच्या नेत्यांची धाकधूक देखील प्रचंड वाढलेली आहे। तर उरलेत फक्त काही मिनिटं आणि आता 9:55 झालेले आहेत आणि बॅलेट पेपर जे आहेत ती आता बॅलेटचे पोस्टल मतं जी आहेत ती आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। पोस्टल मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे। 10 वाजता बरोबर ईव्हीएम ची मतमोजणी सुरू होणार आहे आणि त्यानंतर हे सगळे स्क्रीनवरचे आकडे जे आहेत ते बदलणार आहेत। पोस्टल मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर ईव्हीएम मतमोजणी केली जाईल। मुंबईत पोस्टल मतांच्या मोजणीला आता सुरुवात झाली आहे। तर मुंबईत 29 महापालिकांमध्ये आता पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे। मुंबईमध्ये पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात झालेली असून बरोबर 10 वाजता ईव्हीएम मधली मतं मोजली जाणार आहे। पोस्टल मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे। तर 10 वाजता ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर हे आकडे जे आहेत त्यातले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू। हे सगळे आकडे जे बदलणारा कल असेल किंवा आलेल्या विजयाची बातमी असेल ती सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचवू। एक्झिट पोल मध्ये जे आकडे दाखवण्यात आलेले होते, जो विजय दाखवण्यात आलेला होता तो तसाच राहणार की मग काही वेगळा चमत्कार यामध्ये होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। 29 महापालिका आहेत। 29 महापालिका राज्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। मुंबई पुणे ही मोठी शहर आहेत, मात्र त्याचबरोबर इतर शहरांमध्ये त्याचं प्रतिबिंब पाहायला मिळतं। त्यामुळे ही शहरं कोणाकडे जाणार याकडे लक्ष असणार आहे। नक्कीच 29 महापालिकांमध्ये एमएमआर रिजन, मराठवाडा असेल, त्यानंतर विदर्भ असेल आणि पश्चिम महाराष्ट्र असेल, या ठिकाणच्या या महानगरपालिका आहेत। त्यामुळे मेगा सिटीज ज्याला म्हणतो त्या मेगा सिटीजचं भवितव्य तिथल्या नागरिकांनी कुणाच्या हाती दिलेलं आहे हे यातनं आता स्पष्ट होणार आहे। आणि 8 ते 10 वर्षानंतर या निवडणुका होत आहेत, त्यामुळे देखील संपूर्ण राज्याचं लक्ष याकडे असणार आहे। सगळ्यात लक्ष असेल ते पुणे मुंबई यासारख्या शहरांकडे। मुंबई तर असं शहर आहे की देशाची आर्थिक राजधानी आणि त्यामुळे मुंबई कुणाकडे याकडे सगळ्यात लक्ष असेल। ऐतिहासिक निकाल असेल, मग तो ठाकरेंच्या बाजूने असेल किंवा भाजपच्या बाजूने, मात्र निकाल हा ऐतिहासिकच असणार आहे। आणि ही दृश्य आपण इथे पाहतो। आता पोस्टल मतं जी आहेत ती या ठिकाणी काढण्यात आली आहेत आणि पोस्टल मतं मोजली जातील। तर आपण बाजूला पाहतो हे उमेदवारांचे प्रतिनिधी असतात जे या सगळ्यावर लक्ष ठेवून असतात आणि आता पोस्टल मतं या ठिकाणी मोजली जात आहेत आणि त्यानंतर ईव्हीएम मशीन जी आहेत त्याची मोजणी सुरू होणार आहे। सध्या तर ही दृश्य आपण पाहतोय की पोस्टल मतं मोजली जात आहेत। नक्कीच तर सगळीकडे सध्या आता पोस्टल मतांची मोजणी सुरू आहे। चेंबूर मधल्या कलेक्टर ऑफिस, कलेक्टर कॉलनीत मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे। चेंबूरच्या कलेक्टर कॉलनीत मतमोजणीला जी सुरुवात झालेली आहे त्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। ही ईव्हीएम आहेत आणि ईव्हीएम आता सध्या सील आहेत। ज्यावेळेला पोस्टल मतं मोजून पूर्ण होतील त्यानंतर आता हे सील उघडलं जाईल आणि त्यानंतर याच ईव्हीएम मशीन मध्ये उमेदवारांचं भवितव्य कैद झालेलं असतं। अत्यंत महत्त्वाची आहे ही ईव्हीएम मशीन, कारण ते पुढच्या उमेदवाराचं भवितव्य ठरवत असतात, नगरसेवकांचं भवितव्य ठरवत असतात। तर ही ईव्हीएम मशीन जी आहे ती आता काही वेळातच उघडली जाणार आहे। तशा प्रकारे ही सील असतात आणि त्यावर पूर्ण लिहिलेलं असतं। काल संध्याकाळी जेव्हा मतदान पूर्ण होतं त्यानंतर या ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये नेल्या जातात। तिथून त्याच बंदोबस्तामध्ये या मतमोजणी केंद्रावर आणल्या जातात आणि आता काही वेळात त्याचं सील उघडलं जाईल। एकाच वेळेला हे सील उघडण्याची प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे।
ही मुंबईतली दृश्य आपण पाहतो. मात्र सगळ्याच ठिकाणी म्हणजे 29 महापालिका ज्या आहेत त्या 29 महापालिकांमध्ये आपल्याला हे चित्र पाहायला मिळेल. धाकधूक वाढलेली आहे, उत्सुकता प्रचंड शिगेला पोहोचलेली आहे. मानखुर्द लल्लूभाई स्कूल या ठिकाणी लल्लूभाई कंपाऊंड या ठिकाणी आता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सध्या पोस्टल मतं जी आहेत या ठिकाणी मोजली जात आहे. मानखुर्द लल्लूभाई कंपाऊंड इथे मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. मानखुर्दमध्ये लल्लूभाई कंपाऊंड इथे मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी आणि त्यानंतर ईव्हीएमची मोजणी होत असते. सध्या मानखुर्दच्या लल्लूभाई कंपाऊंड इथे मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. तर पोस्टल मुंबईमध्ये आता ही मतमोजणी सुरू झाली. पोस्टल मतं जी आहेत ती सुरुवातीला मोजली जात आहेत. ईव्हीएम सील आहेत. तर ज्या ठिकाणी काउंटिंग होणार आहे ती ही सेंटर्स आहेत आणि त्या आधीची म्हणजे आता अगदी 1 मिनिट उरलेला आहे आणि थोड्याच वेळात आता ईव्हीएमच्या मोजणीला सुरुवात होईल. त्या आधीची ही सज्जता बहुतेक ही प्रक्रिया असावी की ज्या वेळेला मतमोजणी होते संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक राहावी यासाठी या ठिकाणी शपथ घेतली जाते आणि त्यानंतर आता पोस्टल मतं मोजली जातील आणि ईव्हीएमची मतं जी आहेत ती त्यानंतर मोजली जाणार आहेत. हे सगळे माध्यमांचे प्रतिनिधी आहेत जे तुमच्या समोर ही सगळी माहिती पोहोचवणार आहेत. आपले प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येक शहरामध्ये आमचे प्रतिनिधी आहेत जे तुम्हाला प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पोहोचवतील. त्याचबरोबर पहिला निकाल जो आहे तो सुद्धा TV9 मराठी आपल्या समोर आणणार आहे. नक्कीच आता अगदी म्हणजे पोस्टल मतमोजणी झाल्यानंतर लगेचच ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होत असते आणि त्यानंतर आता 10 वाजलेले आहेत. त्यामुळे ईव्हीएम मतमोजणीला आता सुरुवात होईल आणि मग जे चित्र बदलणार आहे, मग जे आकडे बदलणार आहेत ते आम्ही या स्क्रीनच्या माध्यमातून आपण पाहतो की ईव्हीएम जे आहे ते आता ईव्हीएम उघडण्यात येत आहेत. भायखळा 207 आणि 208 या ठिकाणी आता मतमोजणी सुरू झालेली आहे. ईव्हीएम मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे. 10 वाजलेले आहेत आणि ईव्हीएम मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे. काही क्षणात आता पहिला कल हाती येणार आहे. 2 वॉर्डमध्ये पहिली मतमोजणी या ठिकाणी होणार आहे. 2 वॉर्डची आणि 15-15 मशीन मध्ये ही मतमोजणी होईल. 3 राऊंड या प्रकारे असतील आणि 3 राऊंड मध्ये पहिला कल किंवा पहिला रिझल्टच आपण म्हणूया, पहिला निकाल आपल्या समोर येणार आहे. ईव्हीएम मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे आणि अगदी काही क्षणातच पहिला कल हाती येणार आहे. खरं तर अट्टीतट्टीची अशी ही लढत आहे. सगळ्याच दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला आहे. त्यामुळे नेमकं कुणाच्या बाजूनं मतदार राजा कौल देतोय हे पाहणं महत्त्वाचं. याच स्क्रीनवर तुम्हाला हा सगळा निकाल अगदी क्षणोक्षणी पाहता